तो चोर ज्यावेळी घरात घुसला त्यावेळी केअरटेकरच्या लक्षात आलं, तिला चाहूल लागली, तिनं आरडाओरडा केला, मग सैफ बाहेर आला, त्याची आणि त्या चोराची झटापट झाली आणि आता काही खरं नाही म्हटल्यावर या चोरट्यानं सैफ अली खानवरती चाकू हल्ला केला। काही ठिकाणी सैफला जखमा झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती लीलावती हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे। या संदर्भात आपण अधिक बोलूयात। खासदार वर्षा गायकवाड आहेत आपल्या सोबत। वर्षाजी, सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून एखादा चोरटा त्याच्यावरती हल्ला करतो, ही घटना ताजी आहे, मात्र त्या आधी सुद्धा असे बरेच प्रकार आपण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघितलेत। आता आजच्या घटनेवरनं काय म्हणाल? ही दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटना आता मुंबईमध्ये वारंवार व्हायला लागल्या आहेत। हे दुर्दैव आहे। म्हणजे आज मुंबईमध्ये बांद्रामध्ये बाबा सिद्दीकींच्या ऑफिसच्या बाहेर त्यांना गोळीबार केला जातो आणि त्याच्यामध्ये त्याचं दुर्दैवी मृत्यू होतं। सलमान खानच्या घराबाहेर केला जातो। आता सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून जी आहे त्यांच्या हल्ला केलेला आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बघाल तर परवा जे हॉस्पिटलच्या बाहेर एक गोळीबार झाला। म्हणजे काय चाललंय मुंबईमध्ये? एवढी शस्त्र मिळतात आणि पोलिसांचे इंटेलिजन्स काय करताय? आज मोठे प्रश्न निर्माण झालेत मुंबईच्या सुरक्षे बाबतीमध्ये। स्कॉटलंड नंतर जर कुठल्या पोलिसांना म्हटलं जायचं, मुंबई पोलिसांना म्हटलं जायचं, पण दुर्दैवाने आज काय झालेलं आहे? पोलिसांचं खच्चीकरण झालंय, त्यांना स्वातंत्र्य मिळत नाहीये। आणि होम डिपार्टमेंट जे आहे, कारण त्यांच्याबद्दल ज्या तऱ्हेने बोललं जातं की तुम्ही तुमच्या बायकोना व्हिडिओ दाखवाल, ज्या तऱ्हेने त्यांना बदली करू, त्यांचं डिमॉनिटायझेशन चाललेलं आहे। त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे। आणि आता प्रश्न चाललाय होम डिपार्टमेंट बद्दल। म्हणजे बीडमध्ये बघा तुम्ही किती बंदुकींना लायसन दिलेलं आहे, काय चाललंय? म्हणजे दुर्दैवाने बीड असेल, परभणी असेल, पुण्याची कोयत्याची घटना असेल, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। होम मिनिस्टरांना उत्तर द्यावं लागेल। बरोबर आहे, मात्र सैफ सारख्या किंवा गृह विभागात प्रश्न झालेत, मुंबई आयुक्तांवर प्रश्न निर्माण झालेले आहेत। अरे खुलेआम गोळीबार व्हायला लागला, खुलेआम लोक घरी घुसायला लागले, ते पण व्हीव्हीआयपी एरियामध्ये, ज्यांच्याकडे स्वतःकडे पोलीस आहेत, स्वतःची सुरक्षा व्यवस्था आहे, त्यांच्याकडे घुसतात। सर्वसामान्य माणसाचं काय? हा प्रश्न आहे ना महत्वाचा। आणि कशी हिंमत झाली एवढी मोठी? कारण पोलिसांचा धाक नाहीये, कायद्याचा धाक नाहीये। माझं म्हणणं एवढंच आहे की मुंबईला सुरक्षित, जी मुंबईला बघितलं आहे सुरक्षेच्या बाबतीमध्ये, दुर्दैवाने मुंबई सुरक्षित दिसत नाहीये। बरं, मात्र आपण असं म्हणत होतो की महिला असतील किंवा सर्वसामान्य रात्रीच्या वेळी किंवा काय मुंबईमध्ये रस्त्यावरती सुरक्षित नाहीत असं जे आपण म्हणत होतो, रस्त्यावर काय आता घरात देखील सुरक्षित नाहीयेत? घरात सुरक्षित नाहीयेत, बरोबर आहे। तुम्ही मला सांगा ना, यांच्याकडे किती पोलीस यंत्रणा आहे? जे एरियाची लोक राहतात त्या ठिकाणी रात्रंदिवस वर्दळ असते पब्लिकची। त्यामुळे आता एक व्हीव्हीआयपीज असतील किंवा काही सेलिब्रिटीज असतील किंवा सैफ अली खान सारखे जे काही बॉलिवूडचे असतील किंवा कोणी अन्य, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आता मनात धाकच असणार आहे की आपण बाहेर जातो, बाहेर फिरतो, तेव्हा तर आपल्या सुरक्षेची आपल्याला काळजी घ्यावीच लागते। मात्र स्वतः आपण ज्या घरामध्ये आपल्याला सेफ समजतो त्या घरामध्ये सुद्धा आपण जर सुरक्षित नाही तर मग आता एक पाऊल पुढे जाऊन काय करायला हवं? नाही, तेच प्रश्न निर्माण झालाय ना, घरामध्ये सुद्धा सुरक्षित नसेल, ज्यांच्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे त्यांची व्यवस्था आहे। माझा प्रश्न हा आहे, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये पोलीस आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये स्वतःची सुरक्षा व्यवस्था वेगळी आहे, त्यांच्या घरामध्ये हल्ले व्हायला लागलेत, तर सर्वसामान्य माणसांचं काय, तुमच्या आमच्या सारख्याचं काय? आणि एवढी हिंमत कशी झाली गुन्हेगारांची? कारण त्यांच्यावरती कायद्याचा धाक नाहीये। पोलीस ते लोक मंत्रालयात जाऊन ड्रिल करतात, मंत्र्यांना भेटतात, बघतायत काही लोकांवरती केसेस होत नाहीत। वर्षाताई, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आणि आता पोलीस अधिकारी हे सैफच्या घराच्या गेटमधनं आतमध्ये शिरलेत आणि तिथे आता सगळी पाहणी केली जाईल। नेमकं घटनास्थळी काय काय घडलंय, हा चोर नेमका आला कुठून, सीसीटीव्ही मध्ये काही फुटेज हाती लागतंय का, किंवा सैफच्या घरामध्ये त्यावेळी जे कोणी स्टाफ उपस्थित होता त्यांचे देखील काही जबाब घेतले जातील आणि त्यांच्याकडून काही माहिती मिळते का, या चोराचं काही वर्णन मिळतंय का, याचा आता पोलीस तपास करतील, शोध घेतील, माहिती घेतील आणि त्यानंतर हा चोर नेमका कोणत्या दिशेला पळाला, या चोराचा नेमका चोरीचा उद्देश होता की आणखी काही सैफ अली खानवरती हल्ला करण्याचा उद्देश होता का, असे या संदर्भात या दृष्टीने सगळा तपास केला जाईल। मात्र हा नेमका हल्लेखोर होता कोण, त्याच्याबद्दलची माहिती मिळवणं, हा एकटाच होता का की त्याचे आणखी कोण साथीदार हे बाहेर थांबले होते का,
का एकापेक्षा अनेक व्यक्ती घरामध्ये घुसल्या होत्या का, या सगळ्याची माहिती आता पोलीस घेतील. मात्र सैफवरती हल्ला करण्याचा उद्देश होता की घरामध्ये फक्त चोरी करण्याचा उद्देश होता, या दृष्टीने देखील पोलीस तपास करतील. मात्र जर अशा पद्धतीनं एखाद्या सेलिब्रिटीच्या घरी घुसून जर असा हल्ला होत असेल किंवा एखादा व्यक्ती जर घुसत असेल, चोर घुसत असेल, ज्या व्यक्तीच्या घराला सिक्युरिटी असणारच किंवा ज्याच्याकडे काही नोकरदार मंडळी काम करतात, काही गार्ड्स असतील, काही सिक्युरिटी असतील, काही वॉचमन असतील, तर ही सगळी सुरक्षा भेदून जर एक चोर घरामध्ये घुसत असेल तर मग यामध्ये त्रुटी नेमकी कोणाची, चूक कोणाची, हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय. सैफ आपल्या घरासमोर सिक्युरिटी तैनात करायला कमी पडला की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच नाही आणि या चोरट्यांना किंवा हल्लेखोरांना कायद्याचा धाक नाही, गुन्हेगारांना धाक नाही, पोलिसांचा देखील, हा असे अनेक काही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र आता पोलीस तपासाचं त्यांचं काम करतीलच. मात्र सर्वसामान्य जे आहेत ते लोक ही बातमी बघून काय विचार करतील या संदर्भात आपण काही नेते मंडळींच्या देखील प्रतिक्रिया घेतोय. एकीकडे भाजपचे आमदार म्हणतात की लगेचच हा कायदा सुव्यवस्थेशी किंवा गृह खात्याशी संबंध जोडता कामा नये, कारण या चोराचा नेमका उद्देश काय होता, चोरी करण्याचा होता, तो कसा आला, कसा पळून गेला, याची माहिती पोलिसांनी घेतल्यानंतर त्याच्यावरती बोलणं उचित ठरेल. मात्र दुसरीकडे विरोधी पक्षातले जे काही नेते मंडळी आहेत ते म्हणतात महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. जिथे सेलिब्रिटी किंवा VVIPs जर सुरक्षित नाहीत आणि तेही त्यांच्या घरामध्ये सुरक्षित नाहीत, तर मग तिथे सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न विरोधी पक्षातल्या काही नेत्यांकडनं उपस्थित केला गेलाय. त्यामुळे हा प्रश्न सर्वस्वी गृह खात्यालाच विचारला पाहिजे असं देखील वर्षा गायकवाड म्हणतात. जर भर रस्त्यामध्ये बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या होते, दुसरीकडे सलमान खानला वारंवार धमक्या येत आहेत, सलमान खानच्या घराला जर त्याला बुलेट प्रूफ काचा लावण्याची वेळ आलेली आहे आणि सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून जर त्याच्यावरती हल्ला होतो, तर मग महाराष्ट्रामध्ये चालले काय, आणि हे पूर्णपणे गृह खात्याचं अपयश आहे, पोलिसांवरती दबाव आहे, असं देखील आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय खासदारांनी. त्यामुळे हे महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न सर्व नेते मंडळींसोबतच सर्वसामान्यांना देखील पडला असेल. आता सैफच्या घरामध्ये नेमकं काय काय घडलं, रात्री 1:30च्या सुमारास त्याच्या घरामध्ये एक चोर शिरला, एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरामध्ये शिरली आणि त्याची चाहूल लागताच घरामध्ये काम करणाऱ्या एका महिलेनं आरडाओरडा केला. त्यानंतर सैफ बाहेर आल्यानंतर त्याच्यामध्ये आणि त्या चोरट्यामध्ये, त्या व्यक्तीमध्ये झटापट झाली, बाचाबाची झाली. त्यानंतर सैफ अली खानवरती त्या व्यक्तीनं धारधार शस्त्रानं वार केले. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव या आता आपल्या सोबत आहे. स्नेहा, काय तुमच्याकडे माहिती? नक्कीच रात्रीच्या सुमारास अभिनेता सैफ अली खान याच्यावरती राहत्या घरी हल्ला करण्यात आलेला होता आणि ज्या घरी हल्ला करण्यात आलेला होता तेच हे बँड्रातील घर आहे. टॉप फ्लोअरवरती सैफ अली खान हा राहतो. रात्रीच्या सुमारास हा हल्ला झालेला होता. अज्ञात घुसखोराकडून हा हल्ला करण्यात आलेला होता. चोरीच्या उद्देशाने हा चोर घरात घुसलेला होता अशी प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांकडून देखील कसून तपास सुरू आहे. अद्यापही जो घुसखोर आहे त्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाहीये. तो घुसखोर नेमका कुठून आला होता, तो कोण होता, सैफ अली खान यांच्या परिचयाचा होता का, हे देखील अद्यापही समजू शकलं नाहीये. परंतु पोलिसांकडून कसून तपास जो आहे तो सुरू आहे. त्याचप्रमाणे जो नोकरदार वर्ग आहे त्यांची देखील चौकशी जी आहे ती सुरू आहे. आता आपण सध्या बँड्रातील सैफ अली खानांच्या राहत्या घरी आहोत. बरं स्नेहा, तिथे पोलीस दाखल झाले असतील. सैफचं घर या म्हणजे कोणतं अपार्टमेंट आहे, कितव्या मजल्यावरती आहे, खाली सुरक्षा कशी असते, सैफच्या घराची सुरक्षा कशी आहे, हे कृपया सांगा. नक्कीच पोलीस देखील दाखल झालेले आहेत. सकाळपासूनच पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल होत आहेत. आत्ताही पोलीस इथे दाखल होत आहेत. जर सुरक्षेचा प्रश्न म्हटला तर नक्कीच अभिनेताचं घर म्हटल्यावरती सुरक्षा व्यवस्था जी असते ती तैनात केलेली असते. परंतु हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे की सुरक्षा तेव्हा असताना देखील हा जो घटना आहे ती कशी घडली, चोर आतमध्ये कसा घुसला, आणि आत्ता देखील सुरक्षा इथे आहे. त्याचप्रमाणे पोलीस आहेत ते सर्व पोलीस आहेत ते आतमध्ये आहेत. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
त्यामुळे CCTV देखील तपासले जात आहेत. या सैफ अली खान यांच्या अभिनेत्याच्या घरी जे CCTV आहे त्या CCTVचा देखील तपास जो आहे तो सुरू आहे. कारण याच CCTVमध्ये हा जो घुसखोर आहे, जो चोर आहे तो कैद झालेला आहे अशी माहिती मिळत आहे. त्यामुळेच या चोरापर्यंत पोहोचणं जे आहे, लवकर पोहोचणं जे आहे ते शक्य होणार आहे. म्हणून पोलीस या CCTVचा देखील तपास करत आहेत. स्नेहा, मात्र खाली कोणीतरी सिक्युरिटी गार्ड असेलच ना, कारण सैफचं घर जर 12व्या मजल्यावर असेल तर मग एखादी व्यक्ती लिफ्टनं 12व्या मजल्यावर पोहोचेपर्यंत तो गार्ड करत काय होता? आणि एखाद्या अशा सेलिब्रिटीजच्या इमारतीमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाही त्याची नोंदणी केल्याशिवाय किंवा त्याची विचारपूस केल्याशिवाय, मग रात्री हा माणूस वरपर्यंत पोहोचला कसा? नक्कीच गेटच्या जवळच, खाली ग्राउंड फ्लोअरला गेटच्या जवळच एक सिक्युरिटी गार्ड असतो. परंतु प्रश्न हाच उपस्थित केलेला आहे की रात्रीच्या वेळेस जेव्हा ही घटना घडली, जेव्हा हा घुसखोर या घरामध्ये घुसला, तेव्हा हा सिक्युरिटी गार्ड काय करत होता? तेव्हा तो सिक्युरिटी गार्ड नेमका त्या ठिकाणी उपस्थित होता का? हा देखील मोठा प्रश्न आहे. दरवेळेला जर पाहिलं तर आपण अशी माहिती मिळत आहे या गेट जवळच सिक्युरिटी गार्ड हा उपस्थित असतो. परंतु रात्रीच्या वेळेला नेमकं काय झालं, तेव्हा हा गार्ड तिकडे उपस्थित होता का? हा नक्कीच प्रश्न उपस्थित केला जात आहे. बरं, मात्र आता कोण कोण तिथं सैफच्या घरामध्ये तपासासाठी पोलीस आणि पोलिसांव्यतिरिक्त कोणत्या टीम्स आल्यात का, किंवा कशा पद्धतीनं आता तो तपास केला जातोय? दुसरीकडे लीलावती हॉस्पिटलमधले काही अपडेट मिळत आहेत का? सैफ अली खान याच्या राहत्या घरी पोलिसांकडून तर कसून तपास जो आहे तो सुरूच आहे. मुख्य म्हणजे जो चोर होता त्याचा तपास सुरू आहे की तो नेमका कुठून आला होता आणि त्याचा ठाव ठिकाणा कसा लागेल याची जो आहे तो तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे जे उपस्थित होते घरामध्ये, नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, त्यांची चौकशी देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जे रुग्णालयामधून जी माहिती येत आहे, अद्यापही हेच सांगण्यात येत आहे की सैफ अली खान यांची स्थिती जी आहे ती स्थिर आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरचे जे वार झालेले होते त्यावरती देखील इलाज होत आहे अशी माहिती रुग्णालयामधून समोर येत आहे. बिलकुल. स्नेहा, आणखी काही मगाशी पोलीस ज्या वेळेला या घराच्या गेटमधनं आत शिरत होते तेव्हा ते माध्यमांशी काही बोलले का? काही प्रश्न विचारण्याचा जेव्हा प्रयत्न केला? नक्कीच पोलिसांना विचारण्यात आलं जेव्हा की काय नेमकं आतमध्ये तपास सुरू आहे, जो चोर आहे त्याचा काही ठाव ठिकाणा लागला आहे का? तर पोलिसांकडून अशी माहिती आली की मी आत्ताच तपासाकरता आलेलो आहे, आणखी पोलीस तपासाकरता इथे पोहोचत आहे. पोलिसांकडून कसून चौकशी जी आहे, तपास जो आहे तो सुरू आहे, परंतु अद्यापही काही माहिती समोर येत नाहीये असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. बरं स्नेहा, ही रात्री 1:30च्या दरम्यान, मध्यरात्रीनंतर 1:30च्या सुमारास घडलेली घटना, पोलिसात ही तक्रार कधी, किती वाजता नोंदवली गेली आणि आता पोलीस तपास किती वाजता सुरू झालाय? मध्यरात्री ही घटना घडली होती, परंतु सकाळपर्यंत ही घटना जी आहे ते पोलिसांकडे गेली होती आणि त्यानंतर सकाळच्या दरम्यान पोलीस जे आहेत ते बांद्रा येथील अभिनेताच्या घरी दाखल झालेले आहेत. आता जरी आपण पाहिलं तरी पोलिसांकडून जे आहे ते तपास जो आहे तो सुरू आहे. बिलकुल, ही दोन दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. सैफ अली खानच्या निवासस्थानी आता पोलिसांचं पथक दाखल झालंय आणि आता पूर्णपणे तपास केला जातोय. शक्यता वर्तवल्या जातील, एक अंदाज लावले जातील की कशा पद्धतीनं हा जर चोरटा 12व्या मजल्यावरती सैफ अली खानच्या घरामध्ये घुसला तर मग तो कशा पद्धतीनं गेला. जर सिक्युरिटी गार्ड खाली असतील तर एखाद्या व्यक्तीची चौकशी न करता त्याला या बिल्डिंगमध्ये एंट्री मिळालीच कशी, हा चोरटा 12व्या मजल्यापर्यंत पोहोचलाच कसा, असे अनेक प्रश्न आता पोलिसांसमोर सुद्धा असणार आहेत आणि त्याची आता उत्तरं मिळवण्याची तयारी सुरू झालेली आहे, प्रयत्न सुरू झालेत. जे कोणी सैफच्या घरामध्ये काम करत होते त्यांचे देखील आता जबाब नोंदवले जातील. सिक्युरिटी गार्ड असतील त्यांचे देखील जबाब नोंदवले जातील. CCTV फुटेज तपासली जातील आणि सैफच्या घरामध्ये घुसलेला हा चोर होता, हल्लेखोर होता, जो कोणी होता तो या घरापर्यंत पोहोचलाच कसा आणि त्याचा नेमका उद्देश काय होता, तो कोणत्या बाजूला पळून गेला, कशा पद्धतीने पळून गेला, कोणी पाहिलंय का, या सगळ्याचा तपास आता पोलीस करतील. मात्र एखाद्या सेलिब्रिटीच्या घरामध्ये घुसून एखादा हल्लेखोर त्याच्यावरती हल्ला करतो तर ही खूप गंभीर गोष्ट आहे, ती दुर्लक्षित करून चालणार नाही. दुसरीकडे लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते.